तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स। जय भद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट, ज्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 BHK फ्लॅट्स, प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स, 24/7 सुरक्षा व्यवस्था, सुंदर लँडस्केप गार्डन, इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन, मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन, जिम आणि योगा हॉल, संपूर्ण परिसरात CCTV, सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक, विश्वास, गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स। संपर्क 9130 711 811। अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावांतर्गत असलेल्या मल्हारवाडीतील भिसे वस्तीवरील डांबरी रस्त्याच्या कडेला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 22 वर्षीय मोलमजुरी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झालाय। ही घटना काल 21 सप्टेंबरला उघडकीस आली आहे। आदिवासी समाजातील तरुण पप्पू बाळू दुधवडे वय वर्ष 22 राहणार ब्राह्मणधरा म्हसवंडी तालुका संगमनेर हा तरुण आपले आईवडील, एक भाऊ, भाऊजाई असे मिळून मोलमजुरी करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। शनिवारी सकाळी 7 वाजता मजुरी कामासाठी बेलापूर गावी ते गेले होते। मात्र रात्री घरी परतत असताना गाडीचं पेट्रोल संपल्यामुळे रस्त्यातील ओळखीच्या घराजवळ गाडी लावून पायी येत असताना ही घटना घडल्याचं बोललं जाते। रविवारी सकाळी 7च्या सुमारास आदिवासी समाजातील रवींद्र दुधवडे हा तरुण मोलमजुरी कामासाठी बदगी बेलापूर रस्त्याने बेलापूर गावाकडे जात असताना त्याला हा बिबट्यानं खाल्लेला मृतदेह दिसला। या तरुणानं गावचे पोलीस पाटील केशव त्रिभुवन, भगवानदादा काळे यांना माहिती दिली। त्यांनी अकोले पोलीस ठाणं आणि वन विभाग यांना या घटनेची माहिती दिली। तर माहिती मिळताच वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील, वनरक्षक दीपक शिंदे, सुनील शिर्के, नितीन वारे, SK बढे, RS आंबरे, बहिरू बेनके, सुनील कुकडवाळ, दीपक गवारी यांनी या घटनेचा पंचनामा केला। या ठिकाणी नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तात्काळ विविध ठिकाणी पिंजरे लावले गेलेत। अकोले पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक घोडे, हेड कॉन्स्टेबल बापूराव देशमुख, JJ ठिकेकर यांनी देखील घटनेचा पंचनामा केलाय। सदरचा मृतदेह खासगी रुग्णवाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी कोतुळच्या कुटीर रुग्णालयात पाठवला गेलाय। या परिसरात वाघ, बिबटे, तरस, कोल्हे, लांडगे अशा हिंस्र प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो। जुन्नर तालुक्यात नरभक्षक बिबटे पकडून अकोले तालुक्याच्या वनक्षेत्रामध्ये सोडले जात आहेत असा आरोप नागरिकांनी केलाय। केलेली घटना आपल्याकडे तरी पठार भागात कधी ऐकली नव्हती, परंतु अगदी 3-4 दिवसापूर्वी यांच्या आदिवासी लोकांनी बिबट्याचे काही छोटे छोटे पिल्लं, बछडे घाटामध्ये सोडलेले बघितले होते। अर्थात कदाचित त्याचा एक अर्थ असा होतो की वाघीण पकडली असावी आणि कुठेतरी त्या परिसरामध्ये सोडलेली असावी आणि काही लोकांच्या निदर्शनास देखील आलेलं आहे। कारण त्या जुन्नर तालुका आणि अकोले तालुका मध्ये 4 ते 5 किलोमीटरची एक फॉरेस्ट आहे, परंतु त्या ठिकाणी CCTV कॅमेरे नाहीत। त्या ठिकाणी जाता येता सर्व आदिवासी लोक त्या ठिकाणी वास्तव्यास असतात। त्यांच्या असं निदर्शनास आल्यामुळं, कारण आमच्या आजूबाजूला अनेक वेळा बिबटे आम्ही बघितलेले आहेत, अनेक वेळा वाघ बघितले, पण हल्ला कधी केलेला बघितला नव्हता। आणि सदर आज जो हल्ला झालेला आहे तर याचा निष्कर्षच असा आहे आमच्या तरी मतानुसार की हा जुन्नर तालुक्यातून कुठंतरी हल्ला केलेला एखादा वाघ या ठिकाणी आणून सोडलेला असावा, त्याशिवाय हल्ला हा होऊ शकत नाही। म्हणून सदर जुन्नर तालुक्यातील वन विभागाला मला वाटतं आपल्या पठार भागातील मला वाटतं सर्व बेलापूर ग्रामस्थांच्या वतीनं समजा भगवानदादांनी आता सांगितलं लेटर आपण देणारच आहोत, तरी या कळकळीची विनंती आहे की या तुम्ही कमीत कमी या बाजूला ते सोडू नका आणि सोडले जर असतील त्यांनी समजा जे पकडलेले बिबटे ते कुठे सोडलेत याचे देखील पुरावे आपल्याला खऱ्या अर्थाने मिळविणं गरजेचं आहे। कारण या ठिकाणी आज पिंजरे लावणार आहेत, आपण देखील जो वाघ आता पकडला जाईल या ठिकाणी आज किंवा उद्याकडे हा सुद्धा कुठे नेऊन सोडला जातो याची देखील खऱ्या अर्थाने म्हणजे ग्राम दक्षता घेणं गरजेचं आहे। बेलापूरच्या मल्हारवाडी शिवारामध्ये दुःखद आणि अतिशय वेदनादायक घटना या ठिकाणी घडलेली आहे। या ठिकाणी आमचे म्हसवंडी गावचे ग्रामस्थ बाळूदादा यांचे चिरंजीव कैलासवासी पप्पू बाळू दुधवडे यांना रात्री कामावरून घरी जात असताना या ठिकाणी वाघाने त्यांच्यावरती हल्ला करून त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे। अतिशय भयानक आणि अतिशय वेदनादायी घटना खरं तर या ठिकाणी घडलेली आहे। आतापर्यंत ह्या घटना आपल्या परिसरामध्ये घडत नव्हत्या, वाघ बघितले जायचे, परंतु अलीकडच्याच काळामध्ये ह्या घटना या ठिकाणी दिसत आहेत। आणि एक तरुण अगदी 22-23 वर्षाचा मुलगा या ठिकाणी रोज आपलं पोट भरण्यासाठी या बेलापूरच्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी मोलमजुरी करत असतो आणि संध्याकाळी घरी जात असताना त्याच्यावरती या ठिकाणी भाजीपाला बरोबर घेऊन जात असताना वाघाने त्याच्यावरती हल्ला करून त्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे।
ह्या प्रकरणाबद्दल विशेष आम्हाला ही गोष्ट अशी म्हणायची आहे की या प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे. इथे जंगलाचा भाग भरपूर आहे, वाघांचा वावर वाढलेला आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आम्हाला अशी सांगायची आहे की बाजूला जुन्नर तालुका आपल्याकडे आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये हे नरभक्षक बिबटे फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेले आहेत. आणि जुन्नर तालुक्यातील वन विभागाकडून ज्यावेळेस ते बिबटे पकडले जातात त्यांच्यावर काही कारवाई केली जाते. ते आपले ग्रामस्थ बऱ्याच जणांनी या ठिकाणी बघितलेलं आहे की ते पकडलेले बिबटे या ठिकाणी आपल्या वरच्या परिसरामध्ये पठारावरती आणून सोडले जातात आणि त्याचाच या ठिकाणी हा उपद्रव आपल्याला या ठिकाणी वाढत आहे. तर माझी या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे, वन खात्याला देखील विनंती आहे की आपण आमच्या ग्रामपंचायतकडून तुम्हाला लागेल ती कागदपत्राची पूर्तता आम्ही करतो, ग्रामस्थांची म्हणणे आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात देतो, परंतु जुन्नर तालुक्यातील त्या वन विभागाला आपल्याकडून त्या ठिकाणी पत्रव्यवहार व्हावा. त्या आमदारांना देखील आपण एक पत्र देऊ शरददादांना की त्या ठिकाणी तुमच्या इकडे पकडले जाणारे जे बिबटे आहेत ते मोठ्या वनामध्ये कुठेतरी जंगलामध्ये सोडावेत, या ठिकाणी वरच्या परिसरामध्ये सोडू नयेत. आज ही अतिशय दुःखद आणि वेदनादायी घटना या ठिकाणी आपल्याबरोबर घडलेली आहे. याचा आम्ही या ठिकाणी मनापासून शोक देखील व्यक्त करतो आणि वन खात्याला एक मनापासून विनंती करतोय की या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारची कागदाची जी पूर्तता लागेल ती आम्ही तुम्हाला करून देऊ, परंतु या कुटुंबाला जे काही या कुटुंबाचा नवतरुण गेलेला आहे, कुटुंबाचा आधार गेलेला आहे, त्या कुटुंबाला आधार मिळण्यासाठी त्याला जी काही मदत प्रशासकीय जी मदत आहे ती मदत मिळावी अशी या ठिकाणी विनंती करतो. पठार भागात पहिल्यांदाच बिबट्यानं एका तरुणाचा जीव घेतलाय. दुधवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बेलापूर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वन विभागानं या नरभक्षक बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करून त्याचा बंदोबस्त करावा आणि पीडित कुटुंबाला लवकरात लवकर आर्थिक मदत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भगवानदादा काळे, राहुल लांडे, भास्कर भिसे, म्हसवंडीचे सरपंच मंगेश बोडके आणि ग्रामस्थांनी केली आहे. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215.